इयत्ता 7वी विषय भूगोल धडा 10 मानवी वस्ती. स्वाध्याय. प्रश्न पहिला. थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. मानवी वस्तीचे विविध प्रकार स्पष्ट करा. विकास प्रक्रियेनुसार मानवी वस्त्यांचे वाडी, ग्रामीण वस्ती, नागरी वस्ती, शहरी वस्ती असे प्रकार पडतात. वितरणानुसार, आकृती बंधानुसार मानवी वस्त्यांचे विखुरलेले वस्ती, केंद्रित वस्ती व रेषाकृती वस्ती असे प्रकार पडतात. प्रश्न दुसरा. केंद्रित व विखुरलेल्या वस्त्यामधील फरक लिहा. केंद्रित व विखुरलेल्या वस्त्यामधील फरक पुढील प्रमाणे आहे. केंद्रित वस्तीमधील घरे एकमेकांच्या जवळ असतात. याउलट विखुरलेल्या वस्त्यामधील घरे एकमेकांपासून दूर असतात. केंद्रित वस्त्यामध्ये पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध असतात. याउलट विखुरलेल्या वस्त्यामध्ये पुरेशा सोयी सुविधा नसतात. केंद्रित वस्त्यामध्ये लोकसंख्या तुलनेने जास्त असते. याउलट विखुरलेल्या वस्त्यामध्ये लोकसंख्या ही मर्यादित असते. प्रश्न तिसरा. मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणाऱ्या प्राकृतिक घटकांचे स्पष्टीकरण करा. मानवी वस्तीच्या स्थानावर भूरचना, जमीन, मृदा, हवामान, शुष्क भूमी, पाणीपुरवठा, नदी किनारा यासारखे प्राकृतिक घटक परिणाम करतात. पाण्याची उपलब्धता, सुसह्य हवामान, सुपीक जमीन इत्यादी अनुकूल प्राकृतिक परिस्थिती असलेल्या ठिकाणी मानवी वस्त्या विकसित होतात. उदाहरण. राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात पाणवठ्याच्या क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित झाल्याचे आढळते. प्रश्न चौथा. मानवी वस्तीचा आरंभ कसा झाला असेल याविषयी माहिती लिहा. सुरुवातीच्या काळात प्रदेशात उपलब्ध असणाऱ्या साधनसंपत्तीवरून लोकांचे व्यवसाय ठरत गेले असतील व त्यावरून विशिष्ट काम करणाऱ्या समूहाच्या स्वतंत्र वस्त्या निर्माण होत गेल्या असतील. उदाहरण. समुद्रकिनाऱ्यावरील मासेमारी व्यवसाय करणाऱ्या कोळी लोकांचा कोळीवाडा, वनोत्पादने गोळा करणाऱ्या आदिवासी लोकांचे आदिवासी पाडे, शेतकऱ्यांच्या वाड्या व वस्त्या इत्यादी अशा प्रकारे मानवी वस्तीचा आरंभ झाला असेल. प्रश्न पाचवा. वाडी व ग्रामीण वस्ती या दोन्ही मानवी वस्तीमधील फरक स्पष्ट करा. वाडी व ग्रामीण वस्ती या दोन मानवी वस्तीमधील फरक पुढील प्रमाणे आहेत. वाडी या मानवी वस्तीमध्ये लोकसंख्या मर्यादित असते. याउलट ग्रामीण वस्तीमध्ये लोकसंख्या तुलनेने अधिक आढळते. वाडीमध्ये सर्वसाधारणपणे एकाच प्रकारचा व्यवसाय करणारे लोक एकत्र राहतात. उदाहरण. शेतकऱ्यांची वाडी. याउलट ग्रामीण वस्तीमध्ये विविध व्यवसाय करणारे लोक एकत्र राहतात. उदाहरण. शेतकरी, कोळी, कुंभार, व्यापारी, दुकानदार इत्यादी. वाडी ही तुलनेने विखुरलेल्या स्वरूपाची असते. याउलट ग्रामीण वस्ती ही तुलनेने केंद्रित स्वरूपाची असते. प्रश्न दुसरा. पुढील विधानावरून मानवी वस्त्यांचे प्रकार ओळखून लिहा. शेतात राहिल्यामुळे त्यांच्या वेळेची व पैशाची बचत होते. उत्तर. विखुरलेली वस्ती. वस्तीत सामाजिक जीवन चांगले असते. उत्तर. केंद्रित वस्ती. रस्त्यांच्या दोन्ही बाजूस दुकाने असतात. उत्तर. रेषाकृती वस्ती. ही वस्ती समुद्र किनाऱ्यावर किंवा डोंगराच्या पायथ्याशी आढळते. उत्तर. रेषाकृती वस्ती. प्रत्येक कुटुंबाची घरे ही एकमेकांपासून लांब असतात. उत्तर. विखुरलेली वस्ती. ही वस्ती संरक्षणाच्या दृष्टीने चांगली असते. उत्तर. केंद्रित वस्ती. घरे दूर दूर असल्याने आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. उत्तर. विखुरलेली वस्ती. घरे एकमेकास लागून असतात. उत्तर. केंद्रित वस्ती. प्रश्न तिसरा. आराखड्यांचे निरीक्षण करून खालील माहितीच्या आधारे वस्त्यांचे प्रकार सांगा. ए वस्तीमध्ये 5 ते 6 घरे असून गावात इतर सुविधा नाहीत. उत्तर. विखुरलेली वस्ती.
बी वस्तीमध्ये माध्यमिक शाळा, मोठी बाजारपेठ व लहान चित्रपटगृह आहे. उत्तर नागरी वस्ती, केंद्रित वस्ती. सी वस्तीमध्ये घरे, शेती, अनेक दुकाने व छोटे उद्योगधंदे आहेत. उत्तर ग्रामीण वस्ती, रेषाकृती वस्ती. डी वस्ती हे नैसर्गिक बंदर आहे, तसेच तेथे अनेक उद्योगधंदे वसलेले आहेत. उत्तर केंद्रित वस्ती.